मुख्य म्हणजे ज्या लोकांनी यांना प्रवेशासाठी पास दिले, एंट्री पास ज्यांच्या कुणाच्या सहीने हे देण्यात आलेले आहेत, त्या व्यक्तीची नावं सुद्धा समोर यायला पाहिजे। जर अध्यक्षांची अशा प्रकारे दिशाभूल होत असेल तर ती कारवाई झाली पाहिजे। विधिमंडळ परिसरात जर आमदार सुरक्षित राहत नसतील, देशमुख जे आपले आमदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हातापाई झाली, त्यांना तिथं मारलं अध्यक्ष महोदय। कुणी का पलीकडचे लोक असो, कुठलाही आमदार असो, आमदाराला प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी अध्यक्ष महोदय। त्यामुळे याच्यामध्ये आपण लक्ष घाला। नितीन देशमुखांना कुणी मारलं, कुणी हातापाई तिथं केले अध्यक्ष महोदय, याचा त्या ठिकाणी आजच्या आज पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला। अध्यक्ष महोदय काय चालू आहे, काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे। या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन। मला जीवे मारण्याची धमकी आहे, मी तुमच्या या नावाने ट्विट केलंय। संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे। माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन, करून घेऊ। मला अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय गांभीर्याने घ्या, उद्या जीव अगदी जायचा। गांभीर्याने तुमच्या काही अध्यक्ष काळजी महोदय करू जीव नका, जायचा आमचा। काही काळजी करू गुंड नका। बाहेरून उभे करतात, आवाज गुंड आणतात साहेब, या बसमध्ये। संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। चला पुढे। श्री तर जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित सभागृहामध्ये जाऊन हा विषय अध्यक्षांसमोर ठेवला आणि अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा आपण अहवाल मागवलेला आहे आणि कुणाचीही गय केली जाणार नाही असं सांगितलंय। निर्माण झालं। अंतिम आठवड्याचा प्रस्ताव एकीकडे चालू आहे। गांभीर्याने गेले 2-4 दिवस ते दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधान भवन सदस्यांना किती मान आहे, कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना ऑन करणं, एकमेकांना एकत्र त्यातून कार्यकर्त्यांना। बघा मी तुम्हाला सांगितलं आपल्यावर हा हल्ल्याचा प्रयत्न होता असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा सुद्धा त्यांनी सदनामध्ये केलेला आहे आणि या प्रकरणात कोणती कारवाई केली जाईल या संदर्भात त्यांनी थेट सभागृहामध्येच आवाज उठवला। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आलेला आहे असं सांगितलं आणि तसंच या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही असं ते म्हणाले। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही वाचावाची झाली। गंभीरच आहे, पण अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट तर या सदनामध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे, आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत। माझी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती आहे। आणि मग कुठलाही सदस्य असो, मंत्री असो, आमदार असो, तो पॅसेजमध्ये गेला तर फोटो काढणार आणि त्याला घेरणारे इतकी लोक असतात। माझी विनंती आहे की हे जे आज पास इश्यू केले याची पहिली चौकशी करा। नंबर 2, त्यात बैठका सोडून, संयुक्त बैठका सोडून, ज्यांचा विषय आहे ते सोडून, ज्यांना बोलवलं गेलंय ते सोडून, अन्य कोण जे आले त्यांच्यासाठी पास इश्यू करायला ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला असेल त्यांच्याकडनं माहिती घ्या की नेमकं कशासाठी कोणाला काय बोलवलंय। नंबर 3, कुठेतरी वेळ आली आपल्याला हे मोबाईल आत आणायला सन्माननीय सदस्य आणि अधिकारी सोडून आता बंदी घालावी की काय? बंदीचे समर्थक आम्ही नाही आहोत, पण जो येतो त्या मोबाईलमुळे फोटो काढायला येतो आणि त्या मोबाईलमधला फोटो काढण्याच्या भानगडीत सुद्धा इतक्या गोष्टी होत आहेत। नंबर 4, ताई म्हणाल्या त्या एखाद्या महिला सदस्याला सुद्धा भीतीचं वातावरण वाटलं असेल, ती घुसलेली मंडळी कोण होती? घुसलेली होती आणि म्हणून मग या ठिकाणी झालेला जो प्रसंग आहे, माननीय अध्यक्षजी आले, माननीय अध्यक्ष
आपल्या निर्देशाची आम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी असलेल्या गोपीचंद सन्मान्य सदस्यांना मारहाण झाली असं मान्य उपाध्यायजी म्हणाले, मान्य रोहित पवारजी, देशमुखजी. हा बरं, जी माहिती असेल तुम्ही करेक्ट करा. नाही, पण याच्यावरती पण याच्यावर माझी विनंती आहे, माझं ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. या सदना प्रांगणामध्ये येणारी लोक किती आहेत, त्यांना काय आवश्यकता असते, इतके पास इश्यू करण्यामध्ये कोणाची मागणी असते, बैठका कार्यक्रम सोडूनचे येणाऱ्या लोकांना आपण थांबवू शकतो का, हे मोबाईल आपल्याला किती आवश्यक आहेत. आणि मग यातना सदनात होणाऱ्या चर्चांवर बाहेर हातापाईपर्यंत प्रकरण जाणार असेल, आपण याची गंभीर नोंद घेऊन याच्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्या. ठीक आहे. ही माझी विनंती आहे. ठीक आहे. नाही नाही, बस हे पुढे नाही. थांबा जरा. सांगतो अध्यक्ष महोदय. जमा करा पास. आणि जो मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला होता की इन्फॉर्मेशन आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागतीमध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतायत खाली. याच्यावर मंत्री महोदय, शासनाच्या वतीने त्यांनी मुद्दा उपस्थित केला, त्या संदर्भात बोला. हो, माहिती घेऊन सभागृहामध्ये उपस्थित करतील. माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर अरे मला माहिती तर घेऊ द्या. मी हाऊसमध्ये काम करत होतो. पोलिसांनी तसा अहवाल अध्यक्षांकडे दिलेला आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीने चुकावतायत. आणि मला पहिली याची माहिती घेऊ द्या. सभागृहामध्ये मी माझ्या कामामध्ये होतो. मी जस्ट बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला न माहिती घेता प्रतिक्रिया देणं योग्य नाही. विधानसभेच्या भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी झालीच नाही पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक टीका होताना पाहायला जमा करा पास. संपूर्ण रिपोर्ट मी मागितलेला आहे. काय नेमकं घडलंय त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन. अध्यक्ष महोदय, खरं तर ही चौकशी करत असताना सुरुवातीला मंगळसूत्र चोर असं कोण ओरडत गेलं याची खरं चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या सदना प्रांगणामध्ये येणारी लोक किती आहेत, त्यांना काय आवश्यकता असते, इतके पास इश्यू करण्यामध्ये कोणाची मागणी असते, बैठका कार्यक्रम सोडूनचे येणाऱ्या लोकांना आपण थांबवू शकतो का, हे मोबाईल आपल्याला किती आवश्यक आहेत. आणि मग यातना सदनात होणाऱ्या चर्चांवर बाहेर हातापाईपर्यंत प्रकरण जाणार असेल, आपण याची गंभीर नोंद घेऊन याच्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्या. ठीक आहे. ही माझी विनंती आहे. आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे. याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो. त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो. विचाराची लढाई असते. मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे. ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात. पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे. या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो. त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे.